या डोंबिवली शोभायात्रेमध्ये यंदा फक्त माणसं नाही तर माणसाचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे हे सगळे डॉग्स, सगळे कुत्रे जे आहेत, हे सगळे श्वान जे आहेत ते सामील झालेले आहेत. वेगवेगळ्या ब्रीडचे, वेगवेगळ्या जातीचे हे सगळे श्वान आहेत. कसे नेमकं काय हे आहे, कशा रीतीनं यांना शोभायात्रेमध्ये यांना सामील करण्यात आलेलं आहे, काय होते? शोभायात्रेमध्ये यांना सामील करून घेण्याचा हा एकच उद्देश आहे की हे जे 4 पायांची तुम्हाला श्वान पथक दिसतात हे श्वान नसून हे आमच्यासाठी आमची मुलं आहेत, आमचे फॅमिली मेंबर आहेत. टू क्रिएट अन अवेअरनेस की दीज आर नॉट डॉग्स फॉर अस, दीज आर अवर फॅमिली फ्रेंड्स. कोणकोणत्या जातीचे ब्रीडचे इथं डॉग्स आहेत, श्वान आहेत, काय सांगा मला. इथे सायबेरियन हस्कीज आहेत, लॅब आहे, सायबेरियन हस्की आहे, ही लॅब आहे. नंतर शिजू आहेत, बीगल आहे, इंडी आहेत, इंडी सुद्धा आलेले आहेत बघा इथे. जर्मन शेफर्ड्स आहेत. त्याच्यानंतर गोल्डन रिट्रीवर आहे, पमेरियन आहे, बीगल आहेत, लॅब्स आहेत. ते सायबेरियन हस्की आहेत 2 जण आणि हा ब्लॅक कलरचा लॅब आहे. यांची काळजी, पूर्ण काळजी इथे घेता नाही. म्हणजे इथं आल्यानंतर देखील या गर्दीमध्ये असेल किंवा उन्हामध्ये ते बसलेले आहेत, त्यांना सतत पाणी देणं, त्यांना खायला देणं, म्हणजे अगदी घरातला एक सदस्य, एक परिवारातला एक सदस्य म्हणून यांचा श्वानांचा सांभाळ केला जातो. नक्कीच आमच्या फुटप्रिंटशी खूप जुना संबंध आहे आणि ते नेहमी आमच्या मदतीला धावून येतात आणि आमचं पिल्लू त्यांच्याकडे खूप व्यवस्थित राहतं, सेफ असतं त्यांच्याकडे ऍक्च्युली आमचं बाळ. आणि त्यांच्यामुळे आम्हाला यावर्षी संधी मिळाली. वेगवेगळ्या जातीचे आहेत सुवर्ण. खरं तर हा एक डॉग आहे, हा एक श्वान आहे, किती सुंदर दिसतोय. कॅमेऱ्यामध्ये जर पाहिलं तर किती वेगळं एकदम रूप आहे त्याचं. बागेत देखील वेगवेगळ्या पद्धतीचे श्वान आहेत. तिथं एका श्वानला गॉगल घालून बसवण्यात आलेले आहेत, म्हणजे अगदी घरच्याप्रमाणे. याला कपडे घातलेले आहेत, काही लोकांनी टोप्या घातलेल्या आहेत, गॉगल घातलेले आहेत, म्हणजे अगदी घरच्याप्रमाणे सगळ्या एक घरातला सदस्य याप्रमाणे या सगळ्या श्वानांचं जे ते हे केलं जातं. आणि त्या पद्धतीनं या सगळ्या हे सगळी जी शोभायात्रा आहे यामध्ये या सगळ्या श्वानांना जे आहे ते सामील केले गेले. आणि सगळ्या यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगतोय की इथं आल्यानंतर त्या श्वानांना एक वेगळं पण वाटलेलंच आहे. ज्यांना घेऊन त्यांना किती एक वेगळं पण झालेलं आहे की खरं तर हे कुत्रे, हे जे श्वान आहे हे जास्त सोशली म्हणजे गर्दीमध्ये येत नाही. तर त्याला काय विशेष ट्रेनिंग दिलं जातं का? आम्ही ऍक्च्युली ट्रेनिंग नाही दिलं, पण त्याला लहानपणापासून माणसांची सवय ठेवली ना की मग ते काही घाबरत वगैरे नाहीत. सो त्यांना लहानपणापासून माणसं आवडत ना तुम्ही की मग ते आरामात सगळ्यांमध्ये राहतात. आणि माझा प्रश्न असा होता की हे सगळे श्वान जे आहेत हे एका तुमच्या कुटुंबापुरते असतात, पण आज तर तुम्ही बाहेर आणले, लोकांमध्ये आणलेलं आहे, त्याकरता काय ट्रेनिंग द्यावी लागते का? ट्रेनिंग असं नाही द्यायला लागत. त्यांना ज्याप्रमाणे तुम्ही त्यांचं अपब्रिंगिंग करता ना तसं ते आपल्या बाळांप्रमाणेच त्यांना जसं आपण त्यांना ट्रेन करतो तसं ते ट्रेनिंगचे पक्के असतात एकदम. आणि आज गेली 5 वर्ष मी इथे येते, एकाही बाळाचा त्रास नाही आहे. फक्त ढोल पथकाचा जो आवाज आहे त्याला थोडेसे घाबरतात माझी मुलं, त्यामुळे डिस्ट्रॅक्ट होतात थोडेसे. त्यांच्या कम्फर्टसाठी आम्ही कूलर लावलेला आहे, व्हॅनिला आईस्क्रीम देतो नेहमी सगळ्यांना, जेणेकरून ते शांत राहतील. सुवर्णा, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. खरं तर यांना माणसाप्रमाणे, आपल्या घरच्या सदस्याप्रमाणे, जवळच्या व्यक्तीप्रमाणे वागवलं तर हे कुठेही आपण जिथे जाऊ तिथं ते चांगल्या पद्धतीने राहतील, लोकांमध्ये मिसळतील, हे त्यांनी त्यांनी सांगितलं. त्यातूनच लक्षात येतं की यांच्याबरोबर आपण जसं वागू तसं ते लोकांबरोबर वागतात.